ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत. अखेर सायलीने अर्जुनवरती फसवणुकीचे आरोप लावता क्षणी अर्जुन सायलीचे सर्व गैरसमज मिटवणार असतो व त्याचबरोबर तिला मोठं वचनही देणार असतो. तर रविराजांनी शिक्षा दिल्यानंतर प्रिया अस्मिताच्या साथीने सायली अर्जुनच्या साठी एक कारस्थान रचणार असते. तर अर्जुन सायलीचे गैरसमज आता कसे मिटवतो आणि प्रिया अस्मिताच्या साथीने नक्की काय कारस्थान रचते ते ही सायली अर्जुनच्या विरोधात ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अर्जुनने रविराजांच्या समोर प्रियाच्या कारस्थानाचा पर्दाफाश केलेला असतो. तर त्याचबरोबर घरातील सर्वांनीच या नाटकात अर्जुन सायलीला साथ दिलेली असते आणि अख्खं सुभेदार परिवार एकत्र येऊन प्रियाच्या विरोधात उभा राहत रविराजांचे झटक्यात डोळे उघडवलेले असतात. तर रविराज खूप चिडलेले असतात. तर रविराज तिथे आता प्रियाला म्हणतात की आजपर्यंत तुला खूप जास्त मोकळीक दिली, परंतु आता बस, तू ना आता माझ्या डोक्यावरतीच नाचायला लागले आहे. रविराज स्वतः तिथे अर्जुन, सायली त्याचबरोबर प्रताप कल्पनाची माफी मागतात. तर तिथे प्रताप म्हणतो की अरे रविराज, असं काय करतोयस तू? हे बघ, तन्वीला आवर तर घालायलाच हवी. अरे परंतु त्याच्यात तुझी चुकी नाही आहे ना. तुझे आणि प्रतिमाचे संस्कार तन्वीत कसे नाही आहेत याचाच आम्हाला सतत प्रश्न पडतो आहे. तेव्हा तिथे आता कल्पना म्हणते की रविराज भाऊजी, यात तन्वीची देखील इतकी चूक आहे असं मला वाटत नाही. कारण तिचं अर्जुनशी लग्न होणार होतं, परंतु सायलीशी झालं आणि तो राग तिने अजूनही मनात ठेवला आहे आणि त्याचमुळे ती सतत सायली अर्जुनच्या मागे हात धुवून लागले आहे. परंतु तन्वी, अगं हे ॲक्सेप्ट करायला हवं तू की सायली अर्जुनचं लग्न झालं आहे आणि तुला तुझ्या पुढच्या आयुष्याचा विचार करायला हवा आहे. असं अजून किती दिवस तू सायली अर्जुनच्या संसारात ढवळाढवळ करणार आहेस, त्यांना कारस्थानं रचून त्रास देत राहणार आहेस? तेव्हा तिथे अस्मिता म्हणते की मम्मा बरोबर बोलते आहे तन्वी, तू असा मूर्खपणा करायला नको होता. प्रिया खूप चिडते आणि म्हणते की या अर्जुनने माझ्यासोबत प्रेमाचं खोटं नाटक केलं, त्याचं यांना कोणाला काहीच फरक पडत नाही आहे. माझा कोणावरतीही आता विश्वासच राहिलेला नाही आहे. त्या सायलीने येऊन माझ्या थोबाडीत मारले आहे. हे तुला खूप जास्त महागात पडेल सायली, असं प्रिया मनोमन विचार करते. रविराज तिथे आता प्रियाला घेऊन घरी निघून जातात. तर अर्जुनने त्यांना डिनरसाठी इन्व्हाइट केलेलं असतं, परंतु घडल्या प्रकाराने रविराज खूप जास्त दुखावले गेलेले असतात आणि म्हणूनच डिनर न करता ते प्रियाला फरफटत घेऊन घरी निघून जातात. तेव्हा प्रताप कल्पनाला खूप वाईट वाटतं. तर तिथे आता अर्जुन म्हणतो की मम्मा, तन्वीला आवर तर घालायलाच हवे आहे, परंतु मला एक कळत नाही आहे मम्मा की प्रतिमा त्यांची मुलगी असून ती अशी कशी काय वागू शकते. तर तिथे आता अश्विन म्हणतो की दादा, ती तन्वी आहे, ती काहीही करू शकते आणि तसंही ती कित्येक दिवस प्रतिमात्यांपासून दूर राहिली आहे. तेव्हा तिथे कल्पना म्हणते की अश्विन, अरे मूल जरी आईपासून दुरावलेलं असतं ना तरी देखील त्याचे गुणदोष त्याच्यामध्ये उतरतातच. प्रतिमाचा एकही गुण तन्वीमध्ये नाही आहे, याचंच जरा आश्चर्य वाटतं आहे. तर अर्जुन तिथे म्हणतो की चला, त्या विषयावरती आता आपण डिस्कस नको करायला. तसंही सिनियर खूप जास्त दुखावला गेला आहे. मला हे खरं तर त्याच्यासमोर आणायचं नव्हतं, परंतु आपण काय करू शकतो. तन्वीला जर अशीच सूट देत राहिलो तर ते पुढे जाऊन काय कारस्थान करेल सांगता नाही येणार. प्रताप तिथे आता म्हणतो की चला, सगळं काही कसं चांगलं झालं आहे. सायलीने डिवोर्स पेपर्स पाठवले नव्हते हा गैरसमजही मिटला आहे. त्यात तन्वीच्या कारस्थानाचा पर्दाफाशही झाले आहे आणि सायली अर्जुन तुमच्या दोघांतले ते वादही मिटले आहेत. शेवट अगदी गोड झाला, असं तिथे म्हटल्यानंतर सायली मनोमन विचार करते की बाबा, तुम्ही खरं तर विचार चुकीचाच करत आहात, कारण आमच्यातले गैरसमज मिटलेलेच नाही आहेत. अर्जुन सर माझ्या मधुभाऊंची फसवणूक करतायत, मुद्दाम त्यांची केस ते लांबवत आहेत. परंतु आज काहीही चालं तरी देखील मी अर्जुन सरांना या सगळ्याचा जाब विचारणारच आहे. इकडे रविराज प्रियाला घरी घेऊन आल्यानंतर प्रिया तिथे आता म्हणते की बाबा, तेव्हा रविराज चिडूनच प्रियाच्या कानफाटात मारतात. नागराज तिथे असतो आणि तो विचारतो की अरे दादा, काय झालं? तर नागराज सुमन दोघेही सुमनच्या भावाच्या घरून अचानक तिथेच आलेले असतात आणि त्याच वेळेस रविराजाने प्रियाचं थोबाड फोडलेलं असतं. तिथे आता रविराज चिडूनच म्हणतात की अरे नागराज, ही मुलगी अजून माझी किती लाज काढणार आहे ते जाणे.
तेव्हा तिथे आता सुमन विचारते की अहो भाऊजी, परंतु झालं काय आहे? तुम्ही तन्वीवरती एवढे का चिडला आहात? तेव्हा रविराज म्हणतात की चिडू नको तर काय करायचं? आजपर्यंत हिला खूप जास्त मोकळीक दिली, हिला हवं ते करण्याची संधी दिली, परंतु त्या संधीचं सोनं करण्याऐवजी ही भलतंच काहीतरी करायला निघाली आहे. नागराज तिथे विचारतो की हे बघ दादा, आपली तन्वी आहे ती, काहीतरी चूक झाली असेल ना, एवढं का चिडतोयस तिच्यावरती? तेव्हा रविराज चिडतात आणि नागराजवरतीच ओरडतात. ते म्हणतात की नागराज, अजिबात या मुलीची तू बाजू घ्यायची नाही आहेस. प्रत्येक वेळेस हेच होत आलं आहे. हिच्या हातून चुका घडतात, तुम्ही हिची बाजू सावरता आणि म्हणूनच ही जास्त शेफारली आहे. परंतु आता यावेळी असं नाही होणार. पाणी डोक्यावरनं व्हायला लागलं आहे. तर सुमन नागराज तिथे विचारतात की दादा, परंतु तन्वीच्या हातून चूक झाली तरी काय आहे? तर रविराज तिथे आता डिवोर्स पेपरच्या बद्दल प्रियाने जो काही पराक्रम केलेला असतो ते सगळं काही नागराज सुमनला सांगतात. तेव्हा नागराजला मोठा धक्काच बसतो. नागराज मनोमन विचार करतो की मूर्ख आहे ही प्रिया, नको तिथे माती खायची सवयच लागली आहे. तरी सांगितलं होतं की सायली अर्जुनपासून जरा लांबच राहा, परंतु ऐकेल ती प्रिया कसली ना. तर तिथे आता प्रतिमा देखील प्रियाला बोलते. ती म्हणते की अगं सायली खूप छान मुलगी आहे, तू तिच्याशी असं वाईट का वागतेस तन्वी? अगं तिच्याशी प्रेमाने बोलून तरी बघ. तू त्यांच्या लग्नाचा राग इतके दिवस मनात ठेवायला नको होता. प्रिया खूपच चिडते आणि विचार करते की झालं, आता ही प्रतिमा देखील मलाच ऐकवते आहे. त्या सायलीने माझ्या थोबाडीत मारले आहे, तिला तर मी सोडणारच नाहीये. आता असा सापळा रचते ना की त्या अर्जुन सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं प्रकरणच मी सर्वांच्या समोरच घेऊन येते. आता तोपर्यंत मी शांत नाही बसणार. खोट्या लग्नाचा, खोट्या नाटकाचा, खोट्या प्रेमाचा ते दिखावा करतायत, हे ज्यावेळी सुभेदारांना कळेल ना, त्याच्यापेक्षा जास्त मोठं वादळ त्यांच्या घरात नसेल. त्यांच्या मुलानेच त्यांची किती मोठी फसवणूक केली आहे हे ज्यावेळी त्यांना कळेल ना, त्यावेळी मीही बघते की ते सुभेदार नक्की त्यांना काय शिक्षा देत आहेत ते. रविराज तिथे प्रियाला म्हणतात की मला आता तुझं तोंडही बघायची इच्छा नाही आहे तन्वी. इथून पुढे माझ्याशी बोलायचं नाही आणि मला काही मागायचं देखील नाही, असं म्हणून रविराज रागाने निघून जातात. प्रतिमा देखील तिथून निघून जाते. तर नागराज सुमनला एका कामाच्या बहाण्याने किचनमध्ये पाठवतो. नागराज तिथे प्रियाला जा विचारतो, तू का डोक्यावर पडले आहेस का? हा काय मूर्खपणा करून ठेवला आहेस? तेव्हा प्रिया म्हणते की बोला, आता तुम्हीच मला बोलायचे राहिले होते ना. तेव्हा तिथे नागराज म्हणतो की अगं, परंतु स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घ्यायची तुला गरजच काय होते इथे? तेव्हा प्रिया म्हणते की मी छान मस्त प्लॅन केला होता, परंतु तो साने अचानकपणे फिरला, नाहीतर किल्लेदाराला साधी भनकही लागली नसती. आणि त्या सायली अर्जुनला देखील की डिवोर्स नोटीसच्या मागे माझा हात होता ते, परंतु त्या सायलीने आज माझ्या थोबाडीत मारले आहे, तेही सर्वांच्या समोर. माझा तिने अपमान केलाय, मी तिला सोडणार नाही, असं प्रिया चिडूनच तिथे बोलत असते. तेव्हा नागराज तिच्यावरती हसतो आणि म्हणतो की प्रिया, अजूनही त्याच भ्रमात राहू नकोस अगं. मी 1000 वेळा तुला सांगितलं होतं, परंतु आज देखील तू पुन्हा तोंडघशी पडली आहेस. तुझ्याच्याने काही प्लॅन वगैरे होत नाहीत आणि झाले तरी ते कायम फ्लॉपच होतात. अगं, शेंबड्या पोराच्याही लक्षात येईल की जर सायली अर्जुनच्या विरोधात कारस्थान रचायचं असेल तर तिथे एका वेगळ्या माणसाची गरज आहे, तीही स्वतःचा चेहरा न दाखवता. आणि तू तर किती मोठा मूर्खपणा केला आहेस, कळते का तुला? थोडी तरी अक्कल वापर जराशी. तेव्हा तिथे आता प्रिया म्हणते की माझी अक्कल तुम्ही काढताय ना, आता बघा मी त्या सायली अर्जुनच्या खोट्या नाटकाचा सर्वांच्या समोर कसा पर्दाफाश करते. आता मला काहीही करावं लागलं, कितीही मोठी रिस्क घ्यावी लागली ना, तरी ती मी घेईन, परंतु सुभेदारांच्या घरात घुसून त्या अर्जुन सायलीचे कॉन्ट्रॅक्ट पेपर मिळवूनच दाखवेन. आणि ज्यावेळी सुभेदारांच्या घरात त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा धमाका मी करेन ना, तेव्हा त्या धमाक्याचे सुभेदारांना इतके चटके बसणार आहेत ना की ते चांगले होरपळून निघतील त्याच्यात. आणि मग मी सायलीचा तमाशा बघेन. आज त्याच सुभेदाराने मला माझ्यासाठी घराचे दरवाजे बंद केले आहेत ना, उद्या तेच सुभेदार माझ्यासाठी अर्जुनच्या लग्नासाठी मागणी घालायला येतील. आणि हा शब्द आहे प्रियाचा, असं म्हणत प्रिया तेथून निघून जाते. नागराज देखील आता विचार करतो की प्रिया फुल कॉन्फिडन्समध्ये आहे, परंतु हिच्याच्याने होईल का हे, त्यालाही थोडी शंका असते. तर इकडे अर्जुन रूममध्ये आल्यानंतर तो सायलीला म्हणतो की मिसेस सायली, बरं झालं तन्वीच्या त्या खोट्या सहीचं सगळं कसं सॉर्ट आऊट झालं. आणि एक गोष्ट चांगली झाली की ती म्हणजे सिनियरच्या समोर तिचा पर्दाफाश झाला.
नाहीतर तन्वी अजून किती खालच्या थराला उतरू शकते याचा तर आता मी विचारच नाही करू शकत. सायली तेव्हा आता एका वेगळ्याच विचारात गुंग असते. अर्जुन विचारतो की मिसेस सायली, अहो मी तुमच्याशी बोलतो आहे, तुमचं लक्ष कुठं आहे? तेव्हा तिथे आता सायली चिडूनच अर्जुनला म्हणते की प्रियाचा प्रश्न तर मिटला, परंतु तुमचं काय? तेव्हा अर्जुन विचारतो की माझं माझं काय आहे? अर्जुन अजूनही काफीला असतो. सायलीच्या मनात प्रश्नांची चाललेली खळबळ त्याला अजूनही जाणवलेली नसते. सायली तिथे आता अर्जुनला म्हणते की सर, तुम्ही माझी, मधुभाऊंची, आमच्या आश्रमातील मुलांची फसवणूक करताय. सायलीने चक्क अर्जुनवरती फसवणुकीचे आरोप केलेले असतात. अर्जुन तिथे धक्क्यानेच विचारतो की काय? मी तुमची का फसवणूक करेन? आणि कशाबद्दल बोलता मिसेस सायली? हे बघा, स्पष्टपणे बोला, मला काही कळत नाही आहे. तेव्हा तिथे आता सायली म्हणते की कळत नाही आहे की कळत नाही आहे याचं नाटकच करताय आत्ता देखील. तेव्हा अर्जुन म्हणतो की हे बघा मिसेस सायली, तुम्ही माझ्यावरती चुकीचे आरोप लावताय. अशी कोणती फसवणूक केली आहे मी? तेव्हा सायली तिथे अखेर आता खुलासा करतेच. सायली म्हणते की ज्या दिवशी मी तुमच्यासाठी ऑफिसमध्ये डबा घेऊन आले होते ना, त्यावेळी तुम्ही चैतन्य सरांना सांगत होतात की तुम्ही मुद्दाम मधुभाऊंची केस लांबवताय. अर्जुनच्या पायाखालची जमीनच हादरते. अर्जुन म्हणतो की ओ नो, मिसेस सायलीने सगळं काही ऐकलं आहे. म्हणजे त्यांच्या हेही लक्षात आलं असावं की मी त्यांच्या प्रेमात पडलोय आणि कदाचित म्हणूनच मिसेस सायली त्यावेळी माझ्याशी इतक्या तुटक वागत होत्या, माझ्यावरती चिडचिड करत होत्या आणि निघून मंदिरात गेल्या होत्या. तर अर्जुन सुभेदार, तू मेला आता. सायली जर घर सोडून गेली तर घरच्यांना काय उत्तर देणार आहे मी, असं अर्जुन विचार करत असतो. तेव्हा सायली म्हणते की बोला ना सर, द्या ना उत्तर, काय झालं? फसवणूकच करताय ना आमची. तेव्हा तिथे अर्जुन म्हणतो की एक मिनिट, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे मिसेस सायली. अर्जुन तिथे आता वेळ मारून नेतो. तो सायलीला समजावतो आणि तिचा गैरसमजही दूर करतो. सायली म्हणते की अच्छा, याच्यावरती देखील तुमचं उत्तर तयार आहे, तर आता कुठली थाप मारणार आहात? अर्जुन चिडूनच म्हणतो की तुम्ही एकदा बोलण्याची पट्टी सुरू केली ना की बोलतच राहता, समोरच्याला काही बोलूच देत नाहीत. तोंड बंद ठेवा जरा. आणि तुम्ही जे काही आरोप लावताय ना माझ्यावरती फसवणुकीचे, ते सगळे खोटे आहेत. हो, खोटेच आहेत, कारण तुम्ही बोलणं अर्धवट ऐकलं आहे मिसेस सायली, आणि म्हणूनच तुम्ही त्या दिवशी गैरसमज करून मंदिरात निघून गेला होतात. तर माझ्याशी बोलत नव्हतात, घरातल्या कोणाशीही तुम्ही बोलला नाहीत, प्रत्येकाला त्रास दिला. अहो, तीच गोष्ट त्याच दिवशी जर स्पष्टपणे मला सांगितली असतीत ना, तर हे गैरसमज असे वाढलेच नसते आणि घरातील आपल्या माणसांना त्रासही झाला नसता. तेव्हा सायली म्हणते की सांगा, मग नक्की तुमच्या मनात चाललंय तरी काय? तुम्ही खरंच मधुभाऊंची केस लांबवताय का? अर्जुन म्हणतो की नाही मिसेस सायली, अहो चैतन्यने मला सांगितलं होतं, थोडे दिवस मधुभाऊंची केस लांबवली तर साक्षी महिपतला वाटेल की मला काहीच पुरावे मिळालेले नाही आहेत आणि ते दोघेही गाफील राहतील. परंतु चैतन्याचं असं म्हणणं होतं की मधुभाऊंची केस लांबवायची आणि थोडे दिवसच फक्त, आणि त्यानंतर अचानकपणे केसची तारीख मागून घ्यायची. म्हणजे कसं, साक्षी महिपत यांना पुरावे रचण्यासाठी टाईमच नाही मिळाला पाहिजे. आणि तसेही मधुभाऊंना जामिनावरती सोडवण्यासाठी आपल्याकडे भक्कम पुरावा आहे मिसेस सायली. अहो, इतका मोठा पुरावा माझ्या हाती असून देखील मी तुमची फसवणूक करतोय असं का वाटतंय तुम्हाला? तुमचा माझ्यावरती विश्वासच नाही आहे का? तेव्हा सायली म्हणते की सर होता, परंतु त्या दिवशी तुमचं बोलणं ऐकलं आणि मी पूर्णपणे हल्ले होते, अगदी तुटून गेले होते, काय करावं सुचत नव्हतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की अच्छा, म्हणजे या कारणासाठी तुम्ही इतर साऱ्या वकिलांची भेट घेत होतात, तर म्हणजे तुम्हाला वाटलं की मी तुमची फसवणूक करतो आहे. मधुभाऊंना मी लवकर सोडवणार नाही आहे. परंतु तुम्ही अर्ध ऐकलं होतं मिसेस सायली. मी तिथे म्हटलो की मी मधुभाऊंची केस लांबवतोय, परंतु थोडा वेळाने विचार केला, माझ्या लक्षात आलं की तुम्ही ज्या कारणासाठी या घरात राहताय, माझ्याशी खोटं लग्न तुम्ही केलं आहे, एवढा सगळा त्रास सहन करता आहेत, मग तुम्हाला हा त्रास मी कसा द्यायचा? आणि तुम्हाला मी त्रासात नाही पाहू शकत मिसेस सायली. असंच अर्जुन हे म्हणता क्षणी सायली अर्जुनकडेच पाहत राहते. अर्जुन म्हणतो की हो मिसेस सायली, मी तिथे तसं बोललो होतो, परंतु काही वेळानंतर मी स्वतःच निर्णय बदलला आणि मी आता चैतन्याला सांगितलं देखील आहे की दिवाळी संपायच्या आत, तुळशीचं लग्न येण्याच्या आत लवकरात लवकर कोर्टाची तारीख मागून घे. आपण मधुभाऊंची केस कोर्टात घेऊन जातोय आणि
तुम्हाला दिवाळीसाठीचं सर्वात मोठं गिफ्ट हेच असणार आहे. सायली विचारते की म्हणजे सर तुम्ही याबद्दल बोलत होतात का? अर्जुन म्हणतो की हो. आणि तुम्ही गैरसमज करून घेतलात मिसेस सायली, तेही माझ्या बाबतीत. तुम्हाला असं कसं काय वाटू शकतो की मी तुमची फसवणूक करेन? तेव्हा सायली अर्जुनची माफी मागते आणि म्हणते की माफ करा सर, खरंच मी अर्धवट बोलणं ऐकलं होतं. त्यापुढे तुम्ही काय म्हटलात हे मी ऐकून न घेता तशीच तेथून निघून गेले आणि मला सुचत नव्हतं की मी काय करू. मला ना कळतच नव्हतं की तुम्ही असा अचानकपणे निर्णय का घेतला असावा. मी काय करते, कुठे जाते, काय वागते, काय बोलते याचं मला भान नव्हतं सर. मी तशीच मंदिरात निघून गेले आणि तिथे मला प्रतिमा आत्या भेटल्या. त्यांच्या बोलण्याने मला धीर आला. सायली अर्जुनची माफी मागते. अर्जुनला ती म्हणते की सर खरंच माफ करा. तेव्हा अर्जुन म्हणतो की इट्स ओके मिसेस सायली. आता त्या दिवशी मी तुमचा विश्वास जिंकेन ज्या दिवशी मी मधुभावना जामिनावरती सोडवेन. अर्जुनही थोडाफार चिडलेला असतो. तिथे आता अर्जुनला कळत नसतं की मिसेस सायली माझ्यावरती अविश्वास कसा काय दाखवू शकतात. यांनी माझ्यावरती आरोप लावले तेही फसवणुकीचे. अर्जुन पुरता तुटून गेलेला असतो. सायली मनोमन विचार करते की माफ करा सर, मी खरंच तुमच्या प्रेमात पडले होते आणि मला वाटायचं की मधुभानच्याबद्दल तुम्ही असं वागताय आणि मी वेड्यासारखी तुमच्यावरती प्रेम करत राहते. परंतु तुमच्या मनाचा सच्चेपणा आज माझ्या समोर आला. सायलीला देखील आता खूप गिल्टी फील होत असतं. तर प्रियाने अस्मिताला फोन केलेला असतो. अस्मिता तिथे म्हणते की तन्वी, अगं हे सगळं काय? म्हणजे त्या डिवोर्सच्या प्रकरणाच्या मागे, त्या कारस्थानामागे तुझा हात होता आणि म्हणूनच तू सतत मला फोन करून खोदून खोदून प्रश्न विचारत होती ना? तन्वी, अगं हे सगळं करायची काय गरज होती तुला? पाहिलंत ना, सुभेदारांच्या घराचे दरवाजे तुला बंद झाले आहेत आणि रविराज काका देखील तुझ्यावरती चिडले असतील ना? तेव्हा प्रिया म्हणते की हो, परंतु मला त्याने काहीच फरक पडत नाही आहे अस्मिता. मला काहीही करून अर्जुन सायलीच्या खोट्या लग्नाचं सत्य सर्वांच्या समोर घेऊन यायचं होतं. मला वाटलं की ते डिवोर्स पेपर्स जर मी तिथे पाठवले तर गैरसमजाचं वादळ येईल आणि त्यातून सायली अर्जुनचा डिवोर्स म्हटल्यानंतर अर्जुन किंवा दोघांपैकी नक्की कोणी ना कोणी त्या कॉन्ट्रॅक्टचा विषय काढलाच असता. म्हणून हा प्लॅन केला होता. परंतु तो प्लॅन माझा फ्लॉप झाला. तो सायली अर्जुनने माझ्यावरतीच उलट लावला. तेव्हा तिथे अस्मिताला प्रिया म्हणते की आता या प्रकरणात मला तुझी साथ हवी आहे. तेव्हा अस्मिता म्हणते की काय? तन्वी, हे बघ, मी जर या प्रकरणात अडकले ना तर मम्मा, पूर्ण आजी, डॅड मला माफ नाही करणार. ते तर मला घरी यायचंच बंद करतील. तेव्हा तिथे आता प्रिया म्हणते की अस्मिता, तुला फक्त एक गोष्ट तिथे काढायची आहे. तू त्याच घरात आहेस ना? तुला फक्त मला हे सांगायचं आहे की अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर नक्की त्याने त्यांच्या रूममध्ये कुठे ठेवले आहेत. कारण ऑफिसमध्ये तर ते पेपर नाही आहेत. एक तर चैतन्य किंवा त्या दोघांकडेच ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर असू शकतात. तुला फक्त तेवढीच माहिती काढून माझ्याकडे पाठवायची आहे. तेव्हा अस्मिता विचारते की परंतु त्यानंतर काय? हे बघ तन्वी, हे जर प्रकरण खूप जास्त महागात पडले ना तर तुझ्यासोबत मीही अडकेन. तेव्हा प्रिया म्हणते की काही होत नाही आहे. आज त्या सायलीने माझ्या कानफाटात मारली होती. अस्मिता, मला त्या सायलीचा बदला घ्यायचा आहे. त्यांच्या खोट्या लग्नाचं प्रकरण सर्वांच्या समोर घेऊन यायचं आहे. आता फक्त तुला मला मदत करायची आहे. फक्त तू इन्फॉर्मेशन काढ. या प्रकरणात मी तुझं नाव कुठेही नाही येऊ देणार. कारण इथून पुढे सगळं काही प्लॅन मी करेन. मी सगळं काही सॉर्ट आऊट करेन आणि सायली अर्जुनच्या खोट्या लग्नाचा पर्दाफाशही करेन. आता मला हाच बदला घ्यायचा आहे. तेव्हा तिथे अस्मिता म्हणते की ठीक आहे तन्वी, फक्त माहितीच काढायची असेल तर ती माहिती मी काढेन. पुढे तुझ्या तू बघ बाबा. असं म्हणत अस्मिता स्वतःवरचं सगळं त्यांच्यावर